आमच्याकडे कोकणामध्ये ज्या फळबागा आहेत त्या फळबागा सुद्धा योग्य वेळेला योग्य ते हवामान असेल तरच त्याला मोहर येतो आणि आपल्याला असं वाटतं की कोकणामध्ये सगळे लोक हे सगळे हापूसचा आंबाच खातात, असं नाही आहे ते. हापूस आंबा पिकवणारे हे कोकणामधले ठराविकच तालुके आहेत. मी ज्या चिपळूण तालुक्यामध्ये राहतो त्या चिपळूण तालुक्याला कुठेही समुद्रकिनारा नाही आणि ज्या ठिकाणी समुद्रकिनारा नाही त्या ठिकाणी हापूस आंब्याचं पीक येतच नाही, आलं तरी जेमतेम येतं. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की कोकणामधले सगळे जे काही जिल्हे आणि तालुके आहेत ते पूर्णपणे हापूस आंबाच खातात, असं नाही आहे. हापूस आंबा हा लोकांनी स्वतःच्या कष्टातून उभा केलाय. सरकारी कर्ज, सरकारी तगाई, सरकारी अनुदान, सरकारी कुठल्याही प्रकारची सूट न घेता स्वतःच्या डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन दिवस रात्र राबून सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी, देवगड सारख्या तालुक्यामध्ये जिथं मातीच नाही, पूर्णपणे लॅटराइट स्टोन आहे, जांभा दगड आहे, आप्पासाहेब गोगटे वारले, पण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तिथल्या लोकांना समृद्ध केलं. त्या कातळामध्ये, जांभ्या दगडामध्ये खड्डे मारून बाहेरून माती आणून तिथं आपल्या स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या घामानं, स्वतःच्या पैशानं त्यांनी तिथे कलमं उभी केलेली आहेत. त्या ठिकाणी हापूस आंब्याची लागवड केली आहे. त्यातून 2 पैसे मिळतात, कोकणी माणूस समाधानी असतो. तो कधीच कर्ज काढायला तयार नाही. कर्ज काढलं तर तो वेळेवर भरतो, तो बुडवायला तयार नाही. तो कधी एखादा हुक टाकून कोणाची लाईट चोरत नाही. तो 1 पैशाचं सरकारी देणं कोणाचं ठेवत नाही. घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, वेळच्या वेळी भरायची. सरकारी नोटीस आली म्हणजे आपल्या 7 पिढ्यांना डाग लागला, असा स्वाभिमानानं जगणारा कोकणी माणूस सुद्धा आज खूप मोठ्या चिंतेत आहे. शेती हातातून गेली, फळबागा हातातून गेल्या, त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय पण अध्यक्ष महोदय हातातून गेला. मत्स्य व्यवसाय पण हातातून गेला अध्यक्ष महोदय. कारण त्या ठिकाणी समुद्रामधलं वेगवेगळं येणारं उधाण, वेगवेगळ्या वेळेला येणारं त्या ठिकाणी पाऊस पाणी, वादळ वारा, यामुळं समुद्रामध्ये बोटी घालू नका, समुद्रामध्ये जाऊ नका, मासेमारी करू नका, हे सरकारच्या वतीनंच सांगितलं जातं. तरी सुद्धा तो बिचारा आपला जीव या ठिकाणी धोक्यात घालून तो जातो. इथं आपण बघितलं कारंजा बंदरावर परवांच्या दिवशी 37 माणसं 9 दिवस समुद्रामध्ये अडकून पडली होती. त्यांचा पत्ता लागत नव्हता, ते कुठे आहेत ते ट्रेस आउट होत नव्हते. 9 दिवस 37 माणसं ही पाण्यामध्ये अडकून पडली होती. तो मत्स्य व्यवसायाचा धंदा सुद्धा आता बंद पडलाय आणि त्याच्यावर आणखीन परत एक आमच्यावर डागणी दिली जाते, दुःखावर आमच्यावर घाला घातला जातोय. जो आमचा कोकणाचा हापूस आंबा, जो आमचा कोकणाचा हापूस आंबा आहे, जो जगाच्या पाठीवर आमच्यासारखा दर्जेदार हापूस आंबा, आमच्यासारखा चविष्ट हापूस आंबा, आमच्यासारखा कलरला उत्कृष्ट असलेला हापूस आंबा, आमच्यासारख्या आंब्याची एकदा का चव घेतल्यानंतर त्या आंब्याची कोणी बरोबरी करू शकत नाही जगाच्या पाठीवर. त्या हापूस आंब्याला 2018 साली GI मानांकन मिळालं. आज त्या हापूस आंब्याचं GI मानांकन काढून घेण्याचा या ठिकाणी डाव खेळला जातोय. GI मानांकन डाव खेळला जातोय. बलसाड आंब्याला हापूस आंब्याचा दर्जा का, कशा करता, काय संबंध त्याचा? आज 400-500 वर्षापूर्वीपासूनचा आमचा आंबा आहे, जे आमचं आहे, जे आमचं फळ आहे, जे आमचा पॅटर्न आहे, जे आम्हालाच असलं पाहिजे, त्याच्यावर घाला घालायचा त्या ठिकाणी कशा करता? कोकण एक तर काय मागत नाही, तुम्ही त्यांना आर्थिक मदत काय करत नाही, केलीत तर तुमची सरकार मदत बुडवत नाही. तुम्ही त्या ठिकाणी कर्ज आम्ही घेत नसल्यामुळं बँकेचं रिशेड्युलिंग केलं तर त्याचा त्याला उपयोग होत नाही का? कशा पद्धतीनं? आज मला परवाच्या दिवशी कोणाची तरी एखाद्या जबाबदार मंत्र्याची मी मुलाखत बघितली, मी नाव या ठिकाणी घेत नाही, त्यांनी सांगितलं काय त्यांनी होणार आहे, काय फरक पडतोय, शेवटी आमच्या हापूसची देवगडची चौथी चव, आमच्या रत्नागिरीची चौथी चव कोणालाच येणार नाही. हे असले नाही, असले तकलादून या अशा प्रकारचे पळकाडू उद्गार मंत्र्यांना शोभत नाहीत का? कशा करता? ज्या वेळेला आपल्या हापूस आंब्याच्या नावावर कर्नाटकचा आंबा मार्केटमध्ये येतो त्यावेळेला सरकार असेल, आम्ही असेल, आमचे बागायतदार असतील, आमचे फळ विक्रेते असतील, हे तुटून पडतात का? तर आमच्या हापूसचं नाव हे कर्नाटक आंब्याच्या नावाखाली बदनाम होता कामा नये. आणि म्हणून बलसाडला कुठल्याही परिस्थितीमध्ये हापूस आंबा, हापूस हा शब्द देऊ नका अध्यक्ष महोदय, आणि आमच्यावर अन्याय करू नका. तुम्हाला गुजरातला काय द्यायचं असेल ते आणखीन काय ते द्या, काय द्यायचं ते द्या, जमलं तर तुम्ही पण तिकडे जाऊन राहा, काय फरक पडत नाही. परंतु आमचा जो हापूस आंबा आहे, जो आमचा अधिकार आहे, जो आमचा हक्क आहे, जो आमचं पेटंट आहे, त्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तशाच पद्धतीने राहू द्या, अशा प्रकारची विनंती करतो. YouTubeवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.